नाही बघा, अर्थात या ठिकाणी किती बारकाईने ऑनलाईन प्रेक्षक हा सामना बघतायत बघा, कारण आता लगेच फोन आला आणि त्याने सांगितलं की या 3 धावा आहेत, म्हणजे एवढे चाणक्य प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे चला पंच सामन्याला आपण लगेचच आरंभ करूया. चला बॅटर्स पाठवा, आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवा. या ठिकाणी आपण पाहतोय 16 धावा पूर्ण झाले, 17 धावांचं विजय उद्दिष्ट असणार आहे. दरम्यान यावेळेला आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत. एकीकडे फौजान आहे, त्याचबरोबर त्याचा सहकारी खेळाडू गुलजार आपल्याला स्ट्राईक वरती संभवतः पाहायला मिळत आहेत. तर गोलंदाजीची जर भूमिका पाहिली तर मला वाटतं पहिलं षटक राहुल हाताळतील. अतिशय महत्वाचा सामना असणार आहे, डू ऑर डाय पद्धतीचा सामना असणार आहे. दोन्ही संघांसाठी करो या मरो अशा पद्धतीचा सामना आहे. जो संघ जिंकणार आहे तो सरळ अर्थातच मेगा फिनालेसाठी क्वालिफाय होणार आहे. कोणता संघ अर्थातच या मॅच मध्ये विजय प्राप्त करतोय आणि फायनलसाठी पोहोचतोय हे बघणं देखील फार उत्कंठावर्धक असणार आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना करंजाळी टीमने धावा बनवल्या 16 आणि विजयासाठी आता 17 धावांचं उद्दिष्ट सेट केलंय. दरम्यान यावेळेला बाबा इलेव्हन कुंभारडा हा संघ आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती राहुल आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ऑनलाईन प्रेक्षक जोडले आहेत. पहिल्या षटकातला पहिला चेंडू सुरेख टाकला जातोय, फलंदाज थोडासा बीट होतोय. दरम्यान एक धाव कदाचित तिथे पूर्ण केली जाते. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. हार नहीं मानूंगा रार नहीं ठानूंगा, काल के कपाल पर लिखता मिटाता हूं, वो गीत नया गाता हूं, हे सांगण्याचा प्रयत्न इथे दोन्ही टीमकडनं केला जातोय. राहुलने शानदार गोलंदाजी केली आहे आणि याच्यानंतर देखील अजून एक षटक बाकी असणार आहे, ते देखील सर्वोत्तम गोलंदाजाचं शिल्लक असणार आहे. चला फास्ट घ्या, या ठिकाणी पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला ही इनिंग म्हणजे हा सामना संपवायचा आहे. दरम्यान याच्यानंतर अंतिम सामना अजून देखील बाकी असणार आहे. कालच्या दिवसामध्ये बाबा इलेव्हन मुरुड हा संघ ऑलरेडी फायनलसाठी क्वालिफाय झालाय. दरम्यान राहुल सज्ज होतोय, ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. जवळजवळ 10 पौलांचं रनअप आहे आणि फौजांसाठी टाकलेला चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, फटका फसलाय. सुरेख गोलंदाजी मिस्टर राहुल यांच्या माध्यमातून सरळ बॅट धावा येत आहे. तिथे रिव्हर्स अटॅक करण्याची संभवतः कोणती आवश्यकता नाहीये. दरम्यान फौजांसारख्या एका स्टार खेळाडूला इथे बीट केलं जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत, 1 धाव खर्च केल्या. राहुलची शानदार गोलंदाजी आहे. 17 धावांचं विजय उद्दिष्ट आहे. हाई चेंडू सुरेख टाकला जातो, भन्नाट वेग आपल्याला पाहायला भेटतोय. करंजाळी एक्सप्रेस मिस्टर राहुल गोलंदाजी मार्कवरती आहेत. फौजांसारखा आक्रमक खेळाडू त्याला सातत्यानं 2 चेंडूवरती बीट केलंय. तर मिस्टर राहुल याने अजून देखील 2 चेंडू या षटकातले बाकी आहेत. सामना जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील तब्बल 16 धावांची आवश्यकता आहे. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, अनादर शफल होतोय. चाणक्य असा गोलंदाज आहे. राहुलने दमदार गोलंदाजी केली. फौजांसारखा जो स्टार खेळाडू आहे त्याला बॅक टू बॅक 3 चेंडूंवरती बीट करत या मॅच मध्ये, या कहाणीमध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण केलाय. व्हॉट अ मॅच, अप्रतिम लढत आपण पाहतोय. करंजाळी बनाम कुंभारडा. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला जातो. अद्भुत अचंबित गोलंदाजी आहे. षटक देखील इथं संपतंय. एकदा राहुलची गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या मित्रांनो राहुलसाठी. शानदार गोलंदाजी. धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा शरदला आपण पाहतोय. शरद है तो मुमकिन है. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. यावेळेला स्ट्राईक वरती गुलजार खेळतोय. नॉन स्ट्राईक मार्कवरती फौजान. बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये तो प्लेअर ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. दरम्यान यावेळेला अतिशय हाय व्होल्टेज अशी लढत आपण सर्वजण पाहतोय. डोळ्याचं पारणं फेडणारा सामना खरं तर या ठिकाणी या ऐतिहासिक मैदानावरती सुरू आहे. यावेळेला गोलंदाज शरद सज्ज होतोय. ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल. समोर डावखुरा फलंदाज आहे. यावेळेला अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू अर्थातच विकेटला गुदगुदल्या करत जातोय. पहिल्याच बॉलवरती 1 धाव पूर्ण केली जाते. दरम्यान यावेळेला दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का बघूया. डायरेक्ट हिट झाली होती. फौजान दुसरी धाव घेण्याच्या मानसिकतेमध्ये नव्हता. एका धावेवरती समाधान मानतोय आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या आता पोहोचते 2 या आकड्यावरती. येणाऱ्या 4 बॉलमध्ये अजून देखील जर आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी 15 धावांच्या अजून जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. 15 ना 4 बॉलमध्ये.
4 बॉलमध्ये 15 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फौजांसारखा स्टार खेळाडू अजून देखील स्ट्राईक वरती फलंदाजी करतोय. दरम्यान हा पुढचा जो चेंडू आहे तो फार महत्वाचा असणार आहे या मॅचच्या दृष्टीने. या बॉलवरती जर फौजांची विकेट मिळाली तर मॅच मध्ये करंजाळीचा संघ यशस्वी कमबॅक करू शकतो. अंतिम फेरीचं तिकीट बुक आपल्या नावावरती करू शकतो. दरम्यान यावेळेला आपण पाहतोय शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी पुन्हा एकदा फौजांसारख्या स्टार खेळाडूच्या विरोधामध्ये दमदार प्लॅनिंग पाहायला मिळत आहे. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 3 बॉलमध्ये अजून देखील आपल्याला पाहायला मिळतोय की 15 धावांची आवश्यकता आहे. येणारा प्रत्येक चेंडू आता फौजांना सीमारेषेच्या बाहेर पाठवायचा आहे. अद्भुत कामगिरी मिस्टर शरद यांच्याकडून आहे. हा चेंडू जर योग्य हाताळला गेला, या बॉलवरती जर धाव आली नाही तर करंजाळीचा संघ हा फायनलच्या दिशेने क्वालिफाय होऊ शकतो. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच. शरद पुन्हा एकदा तयार होतोय. याही बॉलवरती शानदार स्ट्रोक येतोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय मॅक्झिमम षटकार. दोन चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. अतिशय उत्कंठावर्धक सामना मित्रांनो आपण सर्वजण पाहतोय. दरम्यान यावेळेला फौजांसाठी हा चेंडू फार महत्वाचा असणार आहे. प्रेशर शरदवरती आहे, दबाव देखील फौजांवरती असणार आहे, कारण दोन्ही संघांसाठी येणारा चेंडू हा निर्णायक असणार आहे. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचणार हा डिसाईड करणारा हा पुढचा चेंडू असणार आहे. चला चेंडू द्या परत. हा चेंडू आहे तो फार महत्वाचा असणार आहे. कंपल्सरी चेसिंग हे समीकरण आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. शरद गोलंदाजी मार्क वरती आहे. हा चेंडू डिसाईड करेल कोणता संघ अर्थातच फायनल साठी क्वालिफाय होणार आहे. 2 बॉल 9 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान यावेळेला पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू आहे सीमारेषेच्या बाहेर. चेंडू जातोय षटकारासाठी मॅक्झिमम पाहतोय. एक बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. आता प्रेशर पूर्णपणे शरद वरती आहे. फौजान आक्रमक फलंदाजी करतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूवरती त्यांनी षटकार मारलेत आणि त्यामुळे आता कुठेतरी शरदचं देखील जर आपण बघितलं तर जे मानसिक जे मनोबल आहे ते कुठेतरी खच्चीकरण होताना पाहायला भेटतंय. दरम्यान यावेळेला शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 3 धावांची आवश्यकता. हा उलट सामना पाहतोय. स्ट्राईक वरती फौजान आहे, गोलंदाजी मार्क वरती शरद आहे. जवळजवळ 4 ते 5 पावलांचं रनअप आणि हा क्षण सर्वजण कॅमेराबद्ध करतायत. दरम्यान शानदार स्ट्रोक आहे, शानदार स्ट्रोक आहे. बॅक टू बॅक 3रा षटकार. फौजान शानदार फलंदाजी करतोय. आपल्या टीमला सरळ मेगा फिनालेसाठी घेऊन जातोय. करूया. चला फौजान जबरदस्त फलंदाजी करताना पाहायला मिळालं. तर 1 मॅन आर्मी म्हणजे त्याचा स्वतःच्या मनगटावरती विश्वास होता की मी आहे, षटकार मारू शकेल.